त्यांनी नाही म्हणाले. होळीचे बहुमत आहे, होळीचे बहुमत आहे. होळी ठराव संमत झाला, ठराव संमत झाला. ठराव मंजूर झाला, आता निलंबन झालेलं आहे. सन्माननीय विधिमंडळाचे नेते बोलतात. कधीच चर्चा होत नाही, या ठरावावर चर्चा होत नाही. विधानमंडळाचे नेते बोलतात. निलंबन झालेलं झालं, आता निलंबन झालं. आता आपण सगळं ते द्यावं लागेलचा प्रश्न नाहीये. निलंबन झालेलं आहे, त्यामुळे बोलायचा प्रश्न नाहीये. त्याच्यामध्ये मी पुढचं कामकाज पुकारते आहे आणि त्याच्यामध्ये या संदर्भामध्ये आज आपली वेगवेगळ्या चर्चा झालेल्या आहेत या संदर्भामध्ये जे आहे ते, आणि म्हणून मी पुढचं कामकाज पुकारते. तुम्ही बोला, त्यांना ते निलंबित झालेले आहेत, त्यांना जर ऐकून घ्या. अशा प्रकारच्या ठरावावर यापूर्वी कधीही चर्चा झालेली नाही. ऐकून घ्या. अशा प्रकारच्या ठरावावर यापूर्वी कधीही चर्चा झालेली नाही. अशा ठरावावर कधी चर्चा होत नाही. अशा ठरावावर यापूर्वी कधी चर्चा झालेली नाही. अशा ठरावावर कधी चर्चा होत नाही. चुकीचा पायंडा नको या ठिकाणी, अशी चर्चा होत नाही. आपण पुढचं कामकाज घेऊया. चंद्रकांत दादा पाटील लेईंग करायचंय. उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री सभापती महोदया, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांचे सन 2022-23 या वर्षाचे वार्षिक लेखे मी सभागृहासमोर मांडतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगरचे सन 2022-23 या वर्षाचे वार्षिक लेखे सभागृहासमोर मांडतो. गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली यांचे सन 2022-23 वर्षाचे वार्षिक लेखे सभागृहात ठेवतो. महोदय, मी आपल्या अनुमतीने यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अधिनियम 1989 मधील कलम 27(3) अन्वये यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक यांचे सन 2022-23 या वर्षाचे वार्षिक लेखे आणि अंतर्गत लेखापरीक्षण अहवाल सभागृहासमोर मांडतो. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा सन 2020-2021 या वर्षाचा वार्षिक प्रशासन अहवाल सभागृहासमोर मांडतो.